अस्सलाम वालेकुम. जय शिवराय, जय संविधान, जय भीम. माझं नाव हिना फिरोज तांबोळी, प्रभाग क्रमांक 8 ब मधून वंचित बहुजन आघाडीमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून आहे. एक संधी संविधानाचे रक्षण करण्यासाठी, एक संधी बाळासाहेब आंबेडकरांना बळकटी देण्यासाठी, एक संधी जनहितासाठी, एक संधी वंचित बहुजन आघाडीसाठी. आपले मत फक्त वंचित बहुजन आघाडीला. अस्सलाम वालेकुम. जय शिवराय, जय संविधान, जय भीम. माझं नाव हिना फिरोज तांबोळी, प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणावरून वंचित बहुजन आघाडीतर्फे मी अधिकृत उमेदवारी म्हणून थांबले आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 15 वर्ष आधी प्रभाग क्रमांक 8 तसाच होता आणि आजही त्याची हालत तशीच आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून आतापर्यंत आमदार झाले, महापौर झाले, नगरसेवक झाले, तरी सुद्धा देखील आतापर्यंत ह्यांची लालच भरलेली नाही, ह्यांचं लालच पूर्ण झालेलं नाहीये. बालाजीनगर हा प्रभाग फक्त आणि फक्त मतदानासाठी वापरला जातो. आज बालाजीनगरमध्ये तसेच खंडेवस्तीमध्ये जेही स्लम एरिया आहेत त्या ठिकाणी कोणीही स्थानिक उमेदवाराला कधी त्यांनी येऊच दिलं नाही. आता इलेक्शनचा पिरियड चालू आहे, त्या पिरियड मध्ये सगळ्यांना जमा करून त्यांना पैसे वाटून तरुण लोकांना दारूच्या बाटल्या, परत बिर्याणी, चिकन, मटन हे खाऊ घालतात आणि त्यानंतर त्यांचं काम करून घेतात. मग 5 वर्ष त्यांना कधीही वळून सुद्धा बघत नाही. आता एक काळ आला आहे की आपल्याला आपली जबाबदारी पार पाडणं खूप महत्वाचं आहे. मतदार करणारे त्यांना जागृत होणं सध्या खूप गरजेचं आहे. कारण ही 5 वर्ष आपण ज्याला निवडून देत आहोत ती व्यक्ती आपल्यासाठी काय करते हे त्या व्यक्तीला आपण विचारणं गरजेचं आहे. खंडेवस्ती मध्ये जो SRA प्रोजेक्ट झाला त्या प्रोजेक्ट मध्ये देखील फक्त गाजरचा आमिष दाखवलेला आहे आणि त्या संदर्भात काहीही कार्यक्रम केलेला नाही किंवा SRA प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाहीये. असंच गाजर आपल्याला बालाजीनगरमध्ये दाखवलं जात आहे. ते खरंच काम होणार आहे का किंवा होणार आहे तर कशा पद्धतीने होईल या गोष्टी त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. आता जे इलेक्शन चालू आहे त्यामध्ये 500 रुपये देऊन 1000 रुपये देऊन तुम्हाला बोलवत आहे, पण या आमिषाला बळी पडू नका. कारण की तुम्ही ज्या वेळेस हे 500 रुपये त्यांच्याकडून घेत आहात तुम्हाला बोलायचा अधिकार नाही राहत की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा. रात्री अपरात्री आपणासाठी धावून पळू येणारा कोण असेल तर त्या व्यक्तीला मतदान करा. माझ्या एरियामध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये आतापर्यंत जे कोणी होऊन गेले, जे कोणी नेते मंडळी होऊन गेले, त्यांनी कधीही माझ्या एरियामध्ये किंवा प्रभागामध्ये वळून बघितलं नाही. फक्त एक मतदानासाठी वापरला जाणारा हा वर्ग आहे स्लम एरिया. आपलं मतदानाचं काम झालं, आपण निवडून आलो, 5 वर्ष त्या ठिकाणी अजिबात जायचं नाही किंवा त्या ठिकाणचा कोणी व्यक्ती आपल्याकडे आला तर त्याला कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही. त्यामुळे आपण मतदान करत आहोत, यामुळे आपल्याला जागृत राहणं खूप गरजेचं आहे. मला बाळासाहेब आंबेडकरांनी जी ही संधी दिली आहे त्या संधीचं मी सोनं करेन. मी आतापर्यंत लहान मुलांचे क्लासेस घेतले, त्या मार्गे मी आतापर्यंत लोकांकडे पोहोचले आणि मी आतापर्यंत समाज सेवेसाठी माझा वेळ दिला आहे. आणि आज मी पाहत आहे की माझ्या प्रभागामध्ये किती लोकांना किती प्रॉब्लेम आहे. मी ती प्रॉब्लेम जी आहे ती जवळून पाहत आहे. आज ड्रेनेजचे प्रॉब्लेम असू दे, रस्त्याचे प्रॉब्लेम असू दे किंवा घरगुती भांडण असू दे किंवा मुलांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या रोजगाराबद्दल ज्या काही अडीअडचणी आहेत, जर त्या सोडवण्यासाठी मी जे काही प्रयत्न करू शकेल मी त्यासाठी प्रयत्न केले. ज्या ठिकाणी मी थांबले त्या ठिकाणी मी या नगरसेवकांची मदत घेण्यासाठी ज्यावेळेस गेले त्यावेळेस कोणीही मला मदत केली नाही. मी समाजकार्य करत असून सुद्धा मला ती मदत मिळाली नाही. तर एक सामान्य व्यक्ती कशी अपेक्षा करू शकते ह्या मदतीची? आज 5 वर्ष आपण नगरसेवकाला निवडून देतो, आपली अपेक्षा असते की चला आपल्याला निवडून दिला आहे आपण ज्यांना, त्यांनी आपल्यासाठी काहीतरी करावं, आपल्या मुलाला नोकरी द्यावी किंवा आपलं घर आहे, आपल्या घरातून जो ड्रेनेजचं पाणी वाहत आहे त्यासाठी थोडी मदत करावी. काहीतरी अपेक्षा धरूनच आपण एखादा नगरसेवक निवडून देतो.
पण मला एक सांगा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही ज्याप्रमाणे अपेक्षा करता, खरंच त्या अपेक्षाला तुम्ही निवडून दिलेला नगरसेवक पूर्ण करतो का? नागरिकांनी निवडून दिल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो आता आहे विषय, तो आहे SRA. SRA फक्त सांगण्यापुरता नाही, तर SRA साठी जी आपण जागा देणार आहोत, हिथून गेल्यानंतर अशा बऱ्याच वेळा झालंय की हिथून गेल्यानंतर कोणी 5,000 रुपये भाड्याने, 10,000 रुपये भाड्याने असं राहतात. बिल्डर हा फक्त 5,000 रुपये देतो बाहेर दुसरीकडे राहण्यासाठी, पण मुख्यत्वे 15,000 रुपये एका बिल्डरने एका व्यक्तीच्या घरासाठी देणं हा महत्वाचा पॉइंट आहे. कारण की बिल्डर देणार 5,000 रुपये, तुम्ही ज्या ठिकाणी भाड्याने राहत आहात त्या ठिकाणी बिल्डर तुम्हाला 5,000 देणार आहे, तुम्ही पदरातले 5,000 रुपये टाकून त्या ठिकाणी राहत आहात. याचा अर्थ काय? तर जे आपलं SRA प्रोजेक्ट होणार आहे, प्रथमतः मी सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण बिल्डर कडून लिहून घेणार की तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला जागा देत आहात, ज्या सुखसुविधासाठी ज्या ठिकाणी आपला SRA प्रोजेक्ट होईल त्या ठिकाणी लहान मुलांसाठी अंगणवाड्या, त्यासाठी मेडिकल फॅसिलिटी, परत मुलांचे शिक्षण जे असेल त्यासाठी मी लक्ष देणार आहे. आपली जी तरुण मंडळी आहेत त्यांच्या रोजगारासाठी मी जसे प्रयत्न करू शकते त्या प्रकारचे प्रयत्न करणार. परत आता मुलांकडे शिक्षण आहे पण स्किल नाहीये, स्किल आहे तर जॉब नाहीये, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. त्याचप्रमाणे जे वयस्कर लोक आहेत त्यांना बसण्यासाठी उठण्यासाठी एक जागा, जी आपल्याला टेबल खुर्ची वगैरे म्हणा, एक त्यांच्या मनोरंजनासाठी एक जागा अशी करणार आहे. किंवा मग जे गरीब लोक आहेत, जे आपल्या मुलीचं लग्नासाठी एखादा असा हॉल की ज्या ठिकाणी तुम्ही मोफत मध्ये आपल्या मुलीचं लग्न लावू शकता, असा एक हॉल असणार आहे. परत त्याचप्रमाणे जी रस्ते दुरुस्ती आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी मी एक असा एक विरंगुळा केंद्र बनवेल की त्या ठिकाणी तुम्ही बसा, आराम करा, किंवा तुमचे जे अनुभव आहेत ते एकमेकांना तुम्ही शेअर करा. वाचनालय असेल त्याप्रमाणे, तसंच जे रस्ते असतील त्याप्रमाणे दुरुस्ती असतील, त्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देईन. मतदान करण्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल? मतदान करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं मी हे सांगेन की ज्या व्यक्तीला खरंच तुमच्या जी परिस्थिती आहे, परिस्थितीची जाणीव आहे, त्या व्यक्तीला तुम्ही निवडून आणा, त्या व्यक्तीला मतदान करा. ज्याला खरंच तुमच्या परिस्थितीची आणि तुमच्या जे अडीअडचणी आहेत त्यावेळेस तुम्ही हक्काने बोलू शकता त्यांना. तुम्हाला 1-2 मिनिटात फक्त एक कॉल केला की धावून येऊ शकतो, असा व्यक्ती पहा. तो स्थानिक असू दे, आणि स्थानिक असेल तरच तुमच्या हाकेला तो आवाज देऊ शकेल. त्यामुळे एक स्थानिक मतदार म्हणून मला एक संधी द्या, त्यासाठी मी तुम्हाला आवाहन करेन. आणि यांचे मिस्टर आपल्या युवक आघाडीचे सदस्य आणि 13 वर्षापासून मी ज्या प्रभागात राहते त्या प्रभागामध्ये आमची ओळख आहे आणि एक चांगलं कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे अपेक्षा भरपूर आहे आणि ही गोष्ट जी आहे आम्हाला इच्छुक करण्यासाठी ती आम्हाला जनतेने सांगितलं, त्यामुळे इच्छा व्यक्त. वा वा वा, जनतेची कॅन्डिडेट तुम्ही.